मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, आपण आलो उमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथे। जत तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, त्यानिमित्ताने आपण उमराणी येथे आलेलो आहोत। या ठिकाणी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे। बेहलोल खान व या ठिकाणी प्रतापराव गुजर व बेहलोल खानची मोठी लढाई या ठिकाणी झाली होती। हे ऐतिहासिक हे स्थळ आहे, ऐतिहासिक गाव आहे। या ठिकाणी अगदी इतिहास काळापासून या गावाला अत्यंत महत्त्व आहे। या गावामध्ये निवडणुकीची रणधुमाळी काय आहे, एकंदरीत जत विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 11 उमेदवार आहेत। 11 उमेदवारांचं या गावामध्ये हवा कोणाची आहे, आपण या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या 10 ते 15 दिवसापासून संपूर्ण तालुक्याचा आढावा आपण घेत आहोत। आता आपण जातोय उमराणी तालुका जत जिल्हा सांगली या गावामध्ये कोणत्या पक्षाची आणि कुणाची हवा आहे, आता आपण गेल्यानंतर पाहूया। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार सर। काय नाव आपलं? शिवशांत रामचंद्र कत्ते सर। कत्ती राहणार उमराणी। उमराणी काय सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे? तम्मानगडचा जोर आहे सगळं। जोर आहे? जय भरपूर जोर आहे। काय? तम्मानगड निवडून येणार सर। बर कसं काय काय दोन्ही पक्ष काय बी काम केलंच नाही, बर. फक्त भाषण करतात जातात। तम्मानगड येणार। तमणगोडा काय केलं काम? तम्मानगड केलं की पायात्रा केले, लाडके बहिणी शिरी वाटप केले बर. आणि इकडे 10 लाख मंडप दिले। बर. सगळं केलं की काम। साली एक शिक्षण एक शाळा दिली। बर. भरपूर कामं केले हो। बर खरं पक्ष अन्याय केला तम्मानगडाला। तिकीट द्यायला पाहिजे, तिकीट दिलंच नाही। 100% आमदार होणार जर तालुका जनता ठरल्यात। का बरं दिलं नाही तिकीट? काय सांगायचं वरचं बीजेपीचं तुम्हाला काय, आम्हाला काय माहित आहे? तिकीट दिलंच नाही। 100% तम्मानगड येणार, ज्या तालुका जनता ठरल्या त्यावेळी ठरलंय? तम्मानगडाचा निवडून येणार ठरल्यात। बर बर ओके धन्यवाद साहेब धन्यवाद सर। सर नमस्ते। काय नाव आपलं? आप्पासाहेब रामचंद्र गुरव राहणार उमराणी। उमराणी काय कुणाची हवा आहे गावात? इथं सांगतो साहेब, काय हा. कोणी काही केलं, हा. माननीय विक्रम सावंत हे निवडून येतील। 288 जत विधानसभा मतदारसंघात मी 9 गट आहेत। हा 1992 पासून मी राजकारण करतोय। हा. काय तो माझा मित्र आहे आणि त्यासाठी मी फिरलेलो आहे, कामही केलेलं आहे। बर. आणि तो शिवरले आणि शांड्रे येणार बर कधी भेटलाय त्यांना शेवटचं? हा? त्यांना कधी भेटलाय का? अजून भेटलेलो नाही। बर पण नाही पण त्यांना करणार काम? होय 100% येणार। बर बर काय गावात कामं केलीत काय? इथं आता आहे बघा 10 लाखात हे दिलंय मंदिर। दिले मंदिर होय आणि परत मटाला दिलंय। काय आणि काय केली? हे आणि काय बघा केलीत? सगळं काय पाहिजे पण दिलंय, आता नाही म्हणतात करणार काय बाकीच पण उमेदवार आहेत की? आहेत की बर त्यांचं काय काय त्यांचं आता मी काय सांगू काय शकतो? सांगू शकत नाही? काय सांगत नाही। धन्यवाद। ओके बर उमराणी ನಿವಂತ ಕೂತ್ರಿ ಕಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಕೂತಿದ್ರಿ ಯಾರು ಮಾಡ್ರಿ ಹಾ ಏನು ಹೊಲ್ದಾಗ ಏನೇ ಮಾಡ್ರಿ ಯಾನ್ ಇವ್ರಿ ಯಾ ಜೋಳ ಬಿದಾರಿ ಮತ್ತೆ ಬೇರ್ ಇದೇ ಮಾಡ್ರಿ ಬೇರ್ ಸದ್ಯ ಊರಾಗ ಹವಾ ಯಾರ್ದದ್ರಿ ಸದ್ಯ? ಯಾನ್ ಹೇಳಿದ್ರಿ ನಾವು ಹೊದ್ಲಾಗದ್ರಿ ನೀವು ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಡ್ಣುಕ ಯಾರಿದ್ ಯಾರು ನಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಇರಲ್ರಿ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಮತದಾನ ಎಷ್ಟು ತಾರೀಕಿಗೆ ಅದ? ಮತದಾನ ಎಷ್ಟು ತಾರೀಕಿಗೆ ಮತದಾನ? ओके 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 नमस्कार। काय नाव? भैरप्पा गॅदर यातनी बर बर राहणार उमराणी। उमराणी काय निवंत बसलाय कट्ट्यावर? काय निवांतच आहे, काय मग होय काय काम नाही काय? काम नाही करत नाही। पोरं करतात सगळे? पोरं करतात। बर आमचा म्हातारा माणूस आहे, बर ते काम होत नाही। तुम्ही आपलं कट्ट्यावर बसून चाललंय व्यवस्थित सगळं? व्यवस्थित। एसटी फ्री आहे काय? एसटी फ्री आहे की? हे मग जोरात आहे काम? 90 ला इमान फ्री, 75 ला एसटी फ्री एसटी फ्री हाय। त्यामुळे मग 90 पर्यंत आहे तुम्ही? हाय 90 पर्यंत इमान मध्ये बसणार की? इमानामध्ये बसणार वाट आहे का नाही काम? नाही हाय काय नाही। बर बर विधानसभा निवडणुका सुरू झाल्या गावात, कुणाची हवा आहे? आता तर पडवळकरचा आहे। पडवळकरचा आहे का बरं? काय कोणाला तर बर लोक म्हणतात, लोक म्हणतात, तुम्ही म्हणताय का नाही? आम्ही म्हणत नाही, लोक म्हणतात आम्ही बोलतो। लोक म्हणले तुम्ही सांगताय, तुमचं काय मत आहे मग? आमचा पडवळकरचा आहे। पडवळकरचा आहे। ओके ओके धन्यवाद धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। मामा काय निवांत बसलाय कट्ट्यावर? बसलोय निवांत। बर काय नाव? साहेबलाल साहेबलाल आडनाव? अपराध गाव कुठलं? उमराणी। उमराणी आहे. जतला पण अनेक लोक आहेत का? अपराध वगैरे अपराध टेलर आहे हे आहेत. भावके आहेत काय? आहेत बर बर काय निवडणुकीची हवा चालू आहे सध्या? हाय चालू आहे। कोणाचा जोर आहे गावात? ह्याचं काँग्रेसचं काँग्रेस जोर आहे का बरं? काय कामं केलीत गावात? केलेत। बर काय काय केलीत गावात कामं? मग ते कामं केलेत। काय केलीत कामं? समाज मंदिर झालेत, बर सगळे झाले। आमदार कधी येतात का गावात? येतात येतात। तुम्ही कधी भेट झाली का तुमची? चिक्कारळा। बर बर झाले हवे हां। बर बर ओके धन्यवाद। ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ। ಯಾನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ಮದು? ನಮ್ಮ ಹೆಸರು ರಾಮ್ ರೀ। ರಾಮ್ ಮುಂದ ಅಡ್ಡ ಹೆಸರ?
ಅಡ್ಡ ಸರ ಗುಲ್ಗುಂಜಿ ಗುಲ್ಗುಂಜಿ ಬಾರ್ ಊರ್ ಯಾವ್ರ ಊರು ಉಮ್ರಾಣಿ ಉಮ್ರಾಣಿ ಏನ್ ನಡ್ದ ಕೆಲಸ ಏನ್ ಹೊಲ್ದಾಗ ಕೆಲಸ ನಡ್ದ ಹೊಲ್ದಾಗ ಏನ್ ದಗದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ದಗದ್ ಹೋಗ್ತಿ ಮಂದಿರ ಇಲ್ಲಿ ಎಂಟು ದಿವ್ಸಿಗೆ ಎಟ್ ಕೊಡ್ತಾರ ಪಗಾರಿಗೆ ಪಗಾರ ಏನ್ ಯಾರು ಪಾಶಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಯಾರು ಚಾರ್ಜ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಪಾಶಿ ಚಲೋ ಐತಲ್ಲ ಮತ್ತೆ ದಿವ್ಸಿಗೆ ಯಾರ ದಿವ್ಸಿಗೆ ಪಾಶಿ ತಿಂಗಳಿಗೆ ಬಾಕಳಾಯ್ತು ಅದು ಎಲ್ಲ ದೋನ್ ಹಿಂಗೂ ಐತಿ ಹಿಂಗೂ ಐತ್ರಿ ಎರಡು ಬಾಜು ಐತಿ ತಗದ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾವಾಗ ಸಿಗ್ತದೆ ಯಾವಾಗ ಕೆಲಸ ಹಿಂಗಾರ್ಲೆ ಮತ್ತ ಬೋಡ್ರ ಈಗ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ ಏನು ಯಾರು ಹೊಲ್ದಾನ ದರ್ಶಿ ಭಾಗದ್ರಿ ಯಾರು ಹಾಡುದು ಗೊಂಜಾ ಕಡಿದು ಎಲ್ಲಾನೇ ಬರ್ತದ್ರಾಗ ಗೊಂಜಾ ಕಡಿದು ಎಲ್ಲಾನೇ ಎಲ್ಲಾನ ಈಗ ಏನ್ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಶುರು ಆಗ್ಯಾವ ಗಾಡಿಗಳು ಬರ್ರ ಓಡ್ತಾವ ದುರ ಅರ್ಸ್ಕೋತಿಲ್ಲ ಯಾನ್ ಅನ್ಸತ್ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಆಮದಾರ ಯಾರ ಆತಾರ ನಮ್ಗೆ ಹೆಂಗ್ ಗೊತ್ತಲ್ಪ ನಾವು ಸಾಲಿ ನಮ್ದು ಅಂಗಟ ಬದುರ್ತೀವಿ ನಾವು ಸಾಲಿ ಹತ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಆಮದಾರ ಯಾರ ಹೇಳಕ್ ಸಾಲಿ ಹತ್ತಂಗಿಲ್ಲ ಯಾನ್ ನಮ್ಗೆ ಯಾನ್ ತಿಳಿತ್ರಿ ತಿಳಿಯಲ್ಲ ಯಾರ 1000 ಮನಿ ಕಟ್ಟಿದ್ರು ನಾವು ಅವ್ರದ ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ನಾಯಿ ಸತ್ತತಿ ಹೇಳ್ರಿ ಈ ಕಡೆ ಕೇಳ್ರಿ ಅದು ಬೇಡ ಅದು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ಕೇಳ್ರಿ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಇದೆ ಆ ನಿವಣುಕದಾಗ ಆಮದಾರ್ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ನಿಂತಾರು ಪಡಕೋತ್ರಿ ಅವರು ನಿಂತಾರು ಇದ್ರ ಬಿಟ್ಟು ಏನ 11 ಎಲ್ಲಾ ಕೂಡಿ 11 ಮಂದಿ ಐತಿ ಅದ್ರಂತ ಯಾರು ಅದೇನ್ ನಮ್ ಕೈ ಗೊತ್ತಿಲ್ಪ ನೀವ್ ಯಾರು ಮತ್ತ ಹೊಡೆಯೋದು ನಿಮ್ಮದು ಯಾರು ಅದರ್ಲೆ ಅಂದ್ರೆ ಯಾರೇ ಊರ್ ಮೈ ಸರ್ಪಂಚ್ ಹೇಳ್ತಾರ ಹೊಡೆದ್ ಬಿಡುದ್ರಿ ಸರ್ಪಂಚ್ ಯಾರು ಯಾವ್ದು ದಾನ ಅನ್ಸು ठीक है ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ಮದು ಅಪ್ಪರ ಕಬಡ್ಗಿ ಅಪ್ಪರ ಕಬಡ್ಗಿ ಬಡ್ಗಿ ಕಬಡ್ಗಿ ಕಬಡ್ಗಿ ಯಾನ್ ನಡ್ದು ಕೆಲಸ ಸದ್ಯ ರೀ ಆರಾಮದ ಸದ್ಯ ಆರಾಮದಿರಿ ಏನ್ ತೋಟಗಳದಾವ ಭಾಗದಾಗ ಎಲ್ಲ ಐತ್ರಿ ನಮ್ಮ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬಾಗ ಐತ್ರಿ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬಾಗ ಐತಿ ಏನ್ ಬೇದಾನ ರೇಟ್ ಅದ ಠೀಕ್ ರೀ ಅದಾವ್ರಿ ಈಗ ಏನ್ ರೇಟ್ ಇಲ್ಲ ಬೇದಾನ್ ರೇಟ್ ರೀ ಬೇದಾನ್ ರೇಟ್ ಏನಿಲ್ಲ ಅದು ಏನ್ ಔಷಧ ರೇಟ್ ಭಾಳ ವಾಡಸೈತಿ ಹೇಳ್ತಾರು ಎಲ್ಲಾನು ವಾಡಸೈತಿ ಎಲ್ಲ ಮೆಟಿ ಹಚ್ಚಾರ್ರಿ ಈಗ ಒಂದ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದಂದು ಬೇದಾನ್ ರೇಟೇ ಇಲ್ಲ ಈ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಬೇದಾನ್ ರೇಟೇ ಇಲ್ಲ ಆಯ್ತ ಔಷಧ ತುಟ್ಟಿ ಐತಿ ಆಳ್ಗಳ್ದು ಎಲ್ಲ ಹೋಗೈತಿ ಎಲ್ಲ GST ಏನ್ ಬೇಕಾದ್ ಉದ್ದು ಮಾಡ್ಯಾರ ಮತ್ತೇನ್ ಮಾಡೋದೈತಿ ಉದ್ದು ಮಾಡ್ಯಾರ ಸದ್ಯ ಶೇತಕರಿ ಉದ್ದ ಐತಾರ ಶೇತಕರಿ ಉದ್ಯ ಆಗಿ ಹೋಗ್ಯಾರ ಯಾನ್ ಅನ್ಸದ್ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಆಮದಾರ ಆತ ಅನ್ಸದ್ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಬಂದವ್ರಿ ವಿಕ್ರಮ್ನೇ ಆಗವ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಸುಮ್ಮನೆ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ವಿಕ್ರಮ್ ಏಟ್ರಲ್ಯಾಗ ಆಗವಲ್ಲ ಅವನಾಗ ವಿಕ್ರಮೇ ಯಾಕೆ ಆತಾನು ಆಗವ್ರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಆತಾನು ಕಾರಣ ಬೇಕಾದ ಮಂದಿದ ಅಪೇಕ್ಷಿತ್ರ ಆಗವ್ರಲ್ಲ ಮಂದಿದ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದ್ರೆ ಯಾನ್ ನಿಮ್ ಊರಾಗ ಅಂತ ಮಾಡ್ಯಾನ ವಿಕ್ರಮ ಮಾಡ್ಯಾನ ಮಸ್ತ್ ಮಾಡ್ಯಾನ ಮಾಡ್ಯಾನ 2-3 ಗುಡಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಾನ ಫೂಲ್ ಮಾಡ್ಯಾನ ದಿನ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಎಲ್ಲ ಊರಿಗೆ ಇಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ತೋರ್ದೈತಿ ಅದೊಂದ್ ಐತಲ್ಲ ಎಲ್ಲ ಊರಿಗೆ ಇಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ತೋರ್ದೈತಿ ಬರೋಬರ್ ಇದು ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಏನ್ ಅವ್ರದ್ದು ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ ಏನ್ ನಿಮ್ಗೆ ಠೀಕ್ ಐತಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡೋದೈತಿ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡೋದ್ರಿ ನಿಮ್ ಹೊರಗೆ 8% ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಆತೈತಿ ಅಂದಾಜ ಹೇಳುದು ನಾವೇನ್ ಹಂಗೇನಿಲ್ಲ ಹೆಚ್ಚ ಆದೈತಿ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಗೆ ಒಟ್ಟು ನಿಮ್ ಊರಾಗ ಹೆಚ್ಚ ಆತದ ಯಾರಿಗೆ विक्रम सावंत ओके नमस्कार 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 काय नाव आपलं विक्रम शिंदे काय करता सध्या व्यवसाय तुम्ही माझा ज्वेलरीचा व्यवसाय कुठं उमराणीत प्रॉपर गाव उमराणी तुमचं माझं प्रॉपर उमराणीच बर ज्वेलरी व्यवसाय आता सध्या तेजीत आहे अगदी रेट बीड सोन्याचा वाढलेला आहे भयंकर काय तुम्हाला वाढलेल्या रेटचा काय फायदा झाला काय वाढलेल्या रेटचं म्हणजे कसं आहे आता जे गव्हर्नमेंट जे आहे ना जे सध्याचे वॉर कॉम्प्लिकेशन सुरू झाल्यामुळे सध्या गव्हर्नमेंटला स्वतःकडे सोनं जास्त खरेदी करून ठेवायचं कारण का भविष्यामध्ये डॉलर कॉम्प्लिकेशन काय तर झालं तर त्यानुसार त्या गव्हर्नमेंटच्या काही स्ट्रॅटेजी आहेत त्यानुसार ते सोन्याचा भाव वाढावा ह्यासाठी इंटरनॅशनल मार्केट कारणीभूत सध्याचे आता तुम्ही जे व्यवसाय करताय दुकान तुमचं इथंच आहे होय काय काय ठेवलं दुकानामध्ये मटेरियल तुम्ही प्रत्येक गोष्टी ज्या काय गावातलं गरजेचे आहेत चांदी असेल सोनं असेल त्या सगळ्या गोष्टी सोनं सगळं ठेवलेलं सगळं मंगळसूत्र सगळं साहित्य सगळं ठेवलेलं आहे डिझाईन वेगवेगळ्या प्रकार ठेवलेला आहे व्हरायटी भरपूर असते दररोज दिवसाला किती होतो व्यापार तुमचा इथला तसं काय नसतं म्हणजे सिजनेबल धंदा लग्न सीझन मध्ये वेगळा म्हणजे असा काय गरजू असा रेग्युलर धंदा नाही येतो औषधाचा धंदा असतो जसं उत्पन्न वाढले तसं तुमचं उत्पन्न तुमच्याकडे वाढत जातं ठीक आहे सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे गाड्या जोरदार पळाले धुरा उडवत चाललेत प्रचाराचा पार अगदी शेवटच्या टप्प्याला आले अजून एक 7-8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत सध्या तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार होईल वाटतं तुम्हाला नाही आमदार कोण होईल हा मुळात माझा प्रश्नच नाही आहे माझा प्रश्न काय माहिती आहे का तालुक्याचा विकास किती चांगल्या पद्धतीने होतो म्हणजे सध्या कसं आहे माझ्या उमराणी गावाबाबत मी वैयक्तिक बोलतो मला कुठल्याही व्यक्तीबाबत बोलणं हे कधीच पटलेलं नाही मला उमराणीच काय म्हणायचं की बाबा आजपर्यंत जेवढा विधानसभा झाले सगळ्यात मोठा तालुका आहे तालुक्याचं विभाजन नाही आहे तालुक्याकडे प्रॉपर गव्हर्नमेंटचं कुठल्याही एखाद्या नेत्याचं चांगल्या मंत्र्याचं असो आपल्या जिल्ह्यातले बरेच मंत्री होऊन गेले याच्यात अगोदरशी बी त्यांच्याकडून कायम आश्वासन देतच आले तर आमचं उमराणी गाव एक कन्नड भाषिक गाव आहे जे काय
भाषावर प्रांतानुसार ज्या गावाच्या चुकीच्या पद्धतीनं जर असं बघायला गेलं तर मेजॉरिटी ऑफ समाज हा कन्नड आहे आणि या गावात शिक्षणाची व्यवस्था चुकीची झालेली आहे. म्हणजे सध्या मोडकळी आल्यासारखीच आहे. शिक्षणाचा सगळ्यात मोठा ऐरणीचा प्रश्न, बऱ्याच लोकांनी इथं भाषण बी केली, तुम्ही ऐकला बी असेल. सगळ्यात मोठा प्रश्न शिक्षणाचा आहे. दुसरा गोष्ट म्हणजे पाणी. इथं पाण्याचा प्रश्न इतका भयंकर आहे की गावात आता किती सत्ता आल्या, ग्रामपंचायत सत्ता असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद सत्ता असतील, सगळ्या भयंकर होऊन गेलेत, पण त्यांच्याकडून पाण्याचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह आतापर्यंत झालेला नाही. दुसरं सांगायचं म्हणजे गावाला रस्ते व्यवस्थित नाहीत. गावाला संध्याकाळी एकच बस येते आम्हाला. संध्याकाळी एखादा आपला पाहुणा गावात कोणतं जतमध्ये आला असेल किंवा कोणीकडनं कर्नाटकात येणार असेल, त्यांना येण्यासाठी वाहतुकीचं एकही साधन अवेलेबल नाही. खाजगी वाहनानं त्यामुळे गावात कशा सिच्युएशन की लोकांना, प्रत्येक एज्युकेटेड पोरांना काय वाटतं की बाबा आपल्या गावाला सगळ्यात जास्तीत जास्त ट्रॉफिक असावं. ज्या गावाला ट्रॉफिक आहे ते गाव डेव्हलप असतं. आज जतसाठी जशी आहे तर सगळीकडून ट्रॉफिक आहे. जर ट्रॉफिक असेल तर ते गाव डेव्हलप असेल. ट्रॉफिक म्हणजे मला याचा अर्थ कळला नाही. ट्रॉफिक म्हणजे कसं आहे, जर वाहतूक जास्त असेल तर त्या गावात उद्योग येणार. उद्योग असले लोकांची सुविधा म्हणायचं वाहतूक सुविधा असेल. मला काय म्हणायचं थोडक्यात पॅसेंजर व्यवस्था. आपल्या गावात इथून कर्नाटकात जायचं आहे तर जास्तीत जास्त इथल्या लोकांची जास्तीत वाहतूक सुविधा नाही. वाहतूक सुविधा नाही. पाण्याचा प्रश्न व्यवस्थित इथला नाही. ठीक आहे. मग तुम्हाला माझा प्रश्न काय, आमदार कोण होईल असं मी तुम्हाला विचारतो. त्याबाबत माझं कसं आहे की सध्या तितकं काय मी याच्यात पॉलिटिकली संचालित नाही. किती मतदान करायला आहे? मला असेल की आता एक 4-5 असेल मतदान. तुम्हाला अंदाज कळला पाहिजे नेमका. अंदाज असं काय म्हणू शकणार नाही. अंदाजा कोणी येऊ शकते कारण का जनता कशी आहे अजून 13-14 दिवसापर्यंत हे वातावरण 7-8 दिवस 7-8 दिवस जरा 7-8 दिवसामध्ये बरंच अजून वातावरण ढवळतं. प्रत्येक नेता हा त्याच्या पद्धतीने प्रत्येक वातावरण ढवळते. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल विचारतो मी प्रश्न. नाही तसं वैयक्तिक मी मत मांडू शकत नाही. त्याबाबत तुमच्या तालुक्यात कोणाला जास्त, तुमच्या गावात कोणाला मतदान जास्त होईल असं वाटतं? ते मी काय सांगता येत नाही. तुमच्या गावात नुसतं तुम्हाला नाही, मी तुमचा अंदाज सांगू शकत नाही. तुम्ही गावचा अंदाज सांगू शकत नाही. काय घडू शकतं तसं काही नाही. लोकांचं मत कसं आहे शेवटपर्यंत बदलण्यासाठी तुमचं मत सांगा वैयक्तिक मला. नाही माझं मी वैयक्तिक तसं काही मत कधीच देणार नाही. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या ನಿಮ್ಮ ಹೆಸರ? ಬಸವರಾಜ್ ಕೋಮಾಜಿ. ಬಸವರಾಜ್ ಕೋಮಾಜಿ ಬರೋಲ್ಲ? ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಮಾತಾಡೋ ಏನ್ ತಪ್ಪಾಡೋದ್ರ ಹೇಳ್ಬರಿ. ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಸದ್ಯ ನೀವು? ಟಿ ಶರ್ಟ್ ಹಾಕಿ ಜರ ಚಕಚಕ ನಿಂತಿರಿ. ಫೋಟೋ ಅರೆ ಮತ್ ಬೆಸ್ಟ್ ನಮ್ಗೆ ಹೊಸದೇ ಬಂದ ನೀವು. ಬಾರ್ 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 ಎಲ್ಲಿ ಏನ್ ಫೋಟೋ ಸೀಸನ್ ಏನೈತಿ ಸದ್ಯ ಇಲ್ಲ? ಸಾನಾಗಿ ಚಾಲೂ ಐತ್ರಿ. ಚೆನ್ನಾಗಿ ಚಾಲೂ ಐತಿ. ಜರ ಮದ್ವಿ ಸೀಸನ್ ಬರ್ನ ಫೋಟೋಗ್ರಾಫಿ ಜೋರ್ಲಿ ಆಗ್ತಿರ್ಬೇಕು ನಿಮ್ದು. ಫುಲ್ ನಿಮಗೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಆಗಿದೆ. ಯಾನೀಗ 4x7 ಏನ್ ರೇಟ್ ಐತಿ ಸದ್ಯ ಕಾಪಿದು? ಯಾವ್ದ್ರಿ ಫೋಟೋ 4x7 ಏನ್ ರೇಟ್? 60 ರೂಪಾಯಿ ಎಂಟು ಕೊಡ್ತೀರಿ ನಮ್ಮವ್ರ. 60 ರೂಪಾಯಿಗೆ ಎಂಟು ಕೊಡ್ತೀರಿ. ಅಂದ್ರೆ ಸಿಂಗಲ್ ಬೇಕಾದ್ರೆ ಸಿಂಗಲ್ ಬೇಕಾದ್ರೆ 50 ರೂಪಾಯಿ ರೀ. ನಾವು ನಮ್ಮದವ್ರು ಯಾರೇ ಬಂದ್ರೆ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಹಂಗೆ ಮುಗಟ್ ಕೊಡ್ತೀರಿ? ಅರ್ಜೆಂಟ್ ಬೇರೆ ಇದ್ರ ರೇಟ್ ಬೇರೆ ರೇಟ್ ಬೇರೆ ಐತಿ. ಮತ್ತ ಇನ್ನೊಂದ್ ಸಾವಕಾಶ 8 ದಿವಸ ತಿಂಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟ ರೇಟ್ ಬೇರೆ ಐತಿ. ಬರೋಲ್ಲ? ಅಗದಿ ವ್ಯವಸಾಯ ನಡೆದ ಜೋರ ಶಿಸ್ತೆ. ಒಂದೇ ಹಿಡಿತ ನಿಮ್ದು ಇಲ್ಲಿ ಐತ್ರಿ. ಇನ್ನೊಂದ್ ಐತ್ರಿ. ಇನ್ನೊಂದ್ ಐತಿ. ನಂದ ಐತ್ರಿ ಒಂದ್ ದೊಡ್ಡದಂದ್ರ ಈಗ ದೊಡ್ಡದಿಂದ ಐತಿ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟ್ ಇಲ್ಲೇ ಮಾಡ್ತಿರೋ ತೊಳಿತಿರೋ ಏನ್ ಜೊತೆಗೆ ಸಂಗಲಿ ಕಳಿಸ್ತೀರಿ? ಲೇಟ್ ಆದ್ರೆ ಆಲ್ಬಮ್ ಇದಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡ್ಬರ್ತೀವ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಹೋಗಿ ಅರ್ಜೆಂಟ್ ಆದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ತಗೊಂಡ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಇದ್ರಾಗ ಏನ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮದ್ವೆ ಏನ್ ಕಾರ್ಡ್ ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರಲ್ರಿ ಅದ್ರ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಂತಾವ ಅದ್ರಾಗ? ಬಂದವ್ರಿ. ಯಾವ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೇಳ್ತಾರ ಕಸ್ಟಮರ್ ಯಾವ ಹೇಳ್ತಾರ ಅದು ಕೊಡ್ತಾರ. ತೋರ್ಸರ್ ಡೆಮೋದಾವ ನಮ್ ಟ್ಯಾಕ್ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಏನಂದ್ರೆ ಹೇಳಿರಲ್ಲ ಯಾವ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇದಾವ? ಯಾವ್ದು ಆಲ್ಬಮ್ ಹೇಳತ್ರ, ಮದುವೆ ಹೇಳತ್ರ, ವಿಡಿಯೋ ಹೇಳತ್ರ? ಇಲ್ಲ ಫೋಟೋ ಒಳಗೆ ಮಾತಾಡ್ರಿ ಸದ್ಯ. ಗ್ಲಾಸ್ ಇದಾವ್ರ, ಮ್ಯಾಟ್ ಅದಾವ. ಗ್ಲಾಸಿ ಬ್ಯಾಟ ಎಲ್ಲ ನಿಮ್ ಕಡೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಆತಾವ ತಯಾರ. ಇದಕ್ಕೆ ಕೇಳ್ದ ನಾನು. ಹೋಗಿ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಬಂದಾವ. ಕಂಟಿನ್ಯೂ ಚಾಲೋ ಐತಿ. ನೀವು ಇದಕ್ಕ ಪೈಲೆ ಮತದಾನ ಮಾಡ್ರಿ? ಮಾಡೀನ್ರಿ. ಒಂದ್ಸಲ ಮಾಡ್ರಿ. ಯಾರು ಅನ್ಸತ್ ನಿಮ್ಗೆ? ಯಾರು ಆಮದಾರ ಆತ ಅನ್ಸತ್? ನಮ್ಗ ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಅನಿಸ್ತೈತ್ರಿ. ಬಿಜೆಪಿ ಬಿಜೆಪಿ ಯಾರು ಆಮದಾರ? ಯಾರು? ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡಕರ್ ಅನಿಸ್ತಾರ. ಅವ್ರು ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ? ಕೆಲಸ ಮೊದಲು ಮಾಡ್ಯಾರ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಸದ್ಯ ಅಲ್ಲಿ ಗುಡಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾರ ಸತ್ತ. ಅಲ್ಲಿ ಗುಡಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಆಶ್ವಾಸನ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ಯಾರ. ಈಗ ಮುಂದಿಂದ ಏನ್ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ಯಾರ? ಅಷ್ಟಾದ ಮಂದಿ ಚಾಲೋ ಇದ್ರ ಪರಿಚಯ. ನಾವು ಹೋಗಿಲ್ಲ ಆ ಟೈಮ್ದಾಗ. ಹೋಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೀವು? ಇಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೇನ್ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾರ? ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೇನ್ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾರ? ಮತ್ತೇನಿಲ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಮಾನ ಆಮದಾರ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಹೋದಾರು. ಅದ ನಂತರ ಇನ್ನ ತಮ್ಮನಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಅದಾರು. ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಇನ್ನ ಅಪಕ್ಷ ಉಮೇದವಾರು ಸಾಕಷ್ಟು ಅದಾರ. ಅವ್ರದ್ದು ಚಾಲೋ ಐತ್ರಿ. ಊರ ಚರ್ಚೆ ಚಾಲೂ ಐತಿ. ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ ಮತದಾನ ಆಗ್ತೈತಿ? ಮತದಾನ ಆಟನ್ ಹೇಳು ಸಕತ್ತಲ್ರಿ. ಅದು ಚಾಲೂ ಐತ್ರಿ. ಊರ ಚರ್ಚೆ ಮಾತ್ರ ಫುಲ್ ಚರ್ಚೆ ಚಾಲೂ ಐತಿ. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? राजू साळुंके. राजू साळुंके. काय करता तुम्ही व्यवसाय? काय शेती सलून व्यवसाय. सोलो व्यवसाय. मग काय एक नंबर आहे. बिन पैशाचं अगदी शिस्तीत अगदी है ना? ठीक आहे. इन्कम जोरात असेल तुमचं? शेती पण आहे. शेती पण आहे. बर दुकान एका ठिकाणी आहे का आणि काय शाखा वगैरे काढल्या तुम्ही पण? नाही एकच दुकान आहे. बरेच जण शाखा काढलेत. आपलं शेती व्यवसाय जोडधंदा म्हणून शेती व्यवसाय. बर काय दररोज किती गिऱ्हाईक होतात? काय कलर वगैरे लावता तुम्ही? होय. कलर सगळं मेकअप सगळं करताय?
इथे लग्नाच्या वेळी मेकअप करतात त्यावेळी करताय का? नाही ते नाही तुमच्याकडे नाही काय? दररोज एक 15-20 गिऱ्हाईक होतात. भरपूर जोडधंदा म्हणून शेती आहे आपला. जोडधंदा म्हणून शेती आहे. शेतीवर मुख्य व्यवसाय. हा शेतीवर जोर आहे. चांगलं इन्कम आहे सध्या मग शेतीमध्ये चांगलं आहे. बर. आता सध्या विधानसभा निवडणूक आल्या. होय चालू आहे. माहिती आहे काय थोडं? होय माहिती आहे. गाड्या पाहतात, धुळा उडवतात, चालू आहे. माईक लावले, स्पीकर लावले, ढाम ढाम ढोल वाजवतात. काय वाटतं तुम्हाला कोण आमदार वाटतंय आता सध्या? आता होईल विक्रमदादा होईल. विक्रम होईल. कसं काय विक्रम होईल? शेवटी भूमिपुत्र आहे ना. भूमिपुत्र आहे. त्याला प्राधान्य देणार पहिली गोष्ट. भूमिपुत्र प्राधान्य. आणखी भूमिपुत्र आहेत आपल्या तालुक्यात. आहेत किती पण आहेत. ते निवडून येणार नाहीत. निवडून येणार नाहीत. आणि विकास पुत्र पण आहे ते शेवटी. विकास पुत्र पण आहेत. कोण? विक्रमदादा. बर. त्यांनी काय कामं केले माहितीये तुम्हाला? केले की. काय केलेलं? आता इथं दुर्गा मातासाठी एक 10 लाख रुपये दिले. तेच दिलं तुमच्या देशातच. बर. तिथं प्रतापराव गुजरसाठी एक 25 लाख रुपये दिले. प्रतापराव गुजर स्मारकासाठी 25 लाख. 25 लाख भरपूर दिले. बर. अजून तिथं पांढरेवाडीमध्ये 10 लाख रुपयाचं सभा मंडप दिलं. सभा मंडप दिलेलं आहे. होय. बर. तिथं आपल्या रोडसाठी आपल्या पुलासाठी 80 लाख रुपयाचं काहीतरी. पुलासाठी 80 लाख रुपये. होय. बर. आपलं हे जे काय म्हणतात त्याला सिंदूर आणि उमराणीचं पूल 1 कोटीपर्यंत जोडलेलं आहे. दिलेलं आहे. होय. बर. आणि सध्या चालू आहे. सध्या जोरान आहे. बर. निवडून तेच येणार. होय. 100%. बर. ठीक आहे का? ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ರೀ ಯಾರು ಮಾತಾಡೋದು? ಕನ್ನಡ ರೀ. ಯಾರು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಕಾಕ? ಸೋಮಲಿಂಗ ನಿಂಗಪ್ಪ ಮೈಗೂರು. ಸೋಮಲಿಂಗ ಮೈಗೂರು. ಯಾರು ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವಾತದ್ರಿ? ಶೇತಿ. ಶೇತಿ ನೀವಾತ್ ಕೂತಿರ್ತೀರ ನೆಳಾಗ? ಜಾತಿ ಹೋಗಿದ್ವಿ ಈಗ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಜಾತಿ ಹೋಗಿರಿ. ಜಾತಿಗೆ ಏನ್ ಕೆಲಸ ಹೊಡೆದ್ರಿ? ಉದ್ದು ಮಾರ್ಲಾಕ ಹೋಗಿನಿ. ಉದ್ದು ಮಾರ ಹೋಗಿರಿ. ಯಾರು ಉದ್ದಿ ರೇಟ್ ಐತಿ? ಬದುಕಿದ್ದಂಗ ಐತಿ. ಬದುಕಿದ್ದಂಗ ಐತಿ. ಸುಮಾರು ಇದ್ದವ್ರ ದರ ಕಮ್ಮಿ ಐತಿ. ದರ ಯಾನ್ ರೇಟ್ ಸದ್ಯ ಈಗ? ಈಗ 7,000 ಹತ್ತಿರ ನಾವು. 7,000 ಕ್ವಿಂಟಲ್. बरोबर. सध्या विधानसभा निवडणूक सुरू येते. बरोबर ಗುರ್ತೈತೆ ಅಂತ ಸುಬತ ಉಮೇದುವಾರ ಯಾರು ನಿಂತಾರೋ ಯಾರಿಲ್ಲ? ನಿಂತಾರಿಲ್ಲ. ಪವಳಗರ್ ನಿಂತಾನ, ಆ ಕಡೆ ವಿಕ್ರಮ ಸಾವ್ ನಿಂತಾನ. ಅಪಕ್ಷ ನಿಂತಾರ. ಅಪಕ್ಷ ನಿಂತಾರಿನ ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಜನ ಮತ್ತೆ 4 ಮಂದಿ ಇದಾರ. ಅದೇ ಮಂದಿ ಯಾನ್ ಆನಿದು ಬರ್ತದೆ ಯಾನ್ ಮಾಡೋದು. ಆನಿ ಒಂದು ಬಂದಿದ್ದ ಅಳವರ್ಕ. ಈಗ ಮೆಂಟಿಗೆ ಬರ್ತಾರ. ಅದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷ ಐತಿ. ಅದು ಆನಿದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷ ಐತಿ. ಅದು ಚೆನ್ನೈ ಅವ್ರದ್ದು. ಈ ಸದ್ಯ ಪ್ರಚಾರಂಕ ಜೋರ್ದಾರ್ ಬಂದೈತಿ. ಉಳ್ದೈತಿ 7-10 ದಿವಸ मतदान उडदे. मतदान ಇರ್ತಾರ ಕಿ ಗುರ್ತಾರ ಕಾಕ? 20 ತಾರೀಕು. 20 ತಾರೀಕಿಗೆ ಐತಿ. ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಅನ್ಸತಿ? ಯಾರು ಆಮದಾರ ಆತಾರ ಅನ್ಸತಿ? ನಮ್ಗೆ ಪಡೋಕರ್ ಅನ್ಸತಿ. ಪಡೋಕರ? ಯಾಕೆ ಪಡೋಕರ್ ಆತಾರ ಅನ್ಸತಿ ನಿಮ್ಗೆ? ಅವ್ನು ದಗದ ಮರ ದಾಡ್ಸ್ಯಾರ. ಸದ್ಯ ಮತದಾನ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಸಿ ಬಂದಿಲ್ಲ, ದಾಡ್ಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಆಲ್ರೆಡಿ ಆಮದಾರ ಅದಲ್ಲ ಅವ. ಈಗ ಅವ್ ಈ ಕಡೆ ಬಂದೇ ಇಲ್ಲ. ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಟ ಬರ್ತಾನ ನಾವು. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಆಮದಾರ ಅದಲ್ಲ ಸದ್ಯ ಪಡೋಕರ. ಯಾರು ಪಡೋಕರ ಆಮದಾರ ಅದ ಸದ್ಯ? ಫಿಕ್ಸ್ ಇಲ್ರಿ. ಹಂಗಲ್ಲ. ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಆಮದಾರ ಅದಾನ. ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾನಿಲ್ಲ. ಮತ್ತೀಗ ಆಮದಾರ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಆಗೋದನ್ರಿ? ಇನ್ನು ಅವನ ಬರ್ಬೇಕು ನಮ್ಮ ಆಸೆ ಐತಿ. ನಿಮ್ಮ ಆಸೆ ಐತಿ ಅವನೇ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಬರೋಬ್ಬರಿ. ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ? ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ. ಎಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಕೊಟ್ಟಾರ, ರೋಡ್ಗಳು ಕೊಟ್ಟಾರ, ಗುಡಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಎಷ್ಟು ನಿಧಿ ಬಂದ ಏನ್ ಕೊಡ್ತಾರ ನಿಮ್ಗೆ? ಇಲ್ಲ. ಅವ್ನು ನಮ್ಗೇನು ಕುಂದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಕುರುಬ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅದು ಕೊಟ್ಟಾನ. ನಿಮ್ಮತ್ತೆ ಪಡೋಕರಿಗೆ ನೋಡಕ್ ಬರ್ತಾರ ಅನ್ಸ್ತದೆ ನಿಮ್ಗೆ. ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕ. ನೀವೇನ್ ಹೇಳ್ಬೇಡಿ. ಗೊತ್ತದ ದೇವ್ರ ಹೆಸರು ಗೊತ್ತ. ಹೆಂಗೈತಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸೇ ಮಾತಾಡ್ರ ಕರೆ ಹೋಗ್ತೈತಿ. ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ದೇವ್ರ ಗೊತ್ತೈತಿ. ನಾವು ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ಹೋಗಿದ್ರಿ. ಅಂದ್ರ ಅಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಕನ್ನಡ. ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ನಮಸ್ಕಾರ. ಯಾ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಗುರುಬಸು ಕಾಡಪ್ಪ ರಾಚಗೊಂಡ್. ಗುರುಬಸು ಕಾಡಪ್ಪ ರಾಚಗೊಂಡ್. ಯಾವ ಊರು ನಿಮ್ಮ ಊರ್ರಿ? ಉಮ್ರಾಣ್ ರೀ. ಉಮ್ರಾಣಿ. ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಕೆಲಸ? ಶೇತಿ ರೀ. ಶೇತಿ ಎಷ್ಟು ಎಕರೆ ಶೇತಿ? ಶೇತಿ ಒಂದು 12 ಎಕರೆ ಐತ್ರಿ. ಯಾನ್ ಶೇತಿ ಆಗ್ರಿ? ದ್ರಾಕ್ಷಿ ರೀ. ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತಿ. ಮತ್ತು ಗೊಂಜಾಳ. ಗೊಂಜಾಳ ಐತಿ. ತೊಗರಿ, ಜ್ವಾಳ. ಎಲ್ಲ ಯಾನ್ ನೀರಿನ ಯಾನ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಐತಿ ಸದ್ಯ? ನೀರಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಬಿಕ್ಕಟ್ಟೈತಿ. ಮೇನ್ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಅಂತ ಭಾಳ ಗಂಭೀರ ಐತಿ. ಎಲ್ಲಾರು ಬರ್ತಾರ, ಆಮದಾರ್ ಬರ್ತಾರ, ಖಾಸದಾರ್ ಬರ್ತಾರ. ನೀರು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇದನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ಚಲೋ ಮಾಡ್ತೀವಿ ಅತ್ತಾರ. ಒಟ್ಟ ಯಾರು ಮತ ಇರೋ ತಕ ಅಷ್ಟ ಬರ್ತಾರ. ಇಲ್ಲಿ ಮತ ಹೊಡೆದ್ರ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಯಾರನ್ನೂ ಬರಲ್ಲ. ಈಗ ಇನ್ಕ ನೀವು ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀವು ದ್ರಾಕ್ಷಿ ಏನ್ ಬೇದಾನ್ ಮಾಡ್ತಿರೋ ಏನ್ ಕಚ್ಚಾ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾರ್ತಿರೋ? ಬೇದಾನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬೇದಾನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬೇದಾನ್ ರೇಟ್ ಏನ್ ಐತೆಲ್ಲ ಮಾರ್ನಾಗಿಲ್ಲ? ಬೇದಾನ್ ರೇಟ್ ಮಾಲ್ ಇದ್ದಂಗ ಐತಿ. ಈ ವರ್ಷ ಇದ್ದಂಗ ಐತಿ ಸದ್ಯ. ಉದ್ದ ಮಾಲ್ ರೇಟ್ ಇತ್ತು.
180 85 90 ಹೋಗ್ಯಾವ ನಮ್ಮ ಕಾಕಾಗಳೆಲ್ಲ ಬೇದಾನಿತ್ ಅಂತ ಗುಂಡ ಏನೈತ್ ಮಾಣಿಕ್ ಚಮನ್ ಥಮ್ಸನ್ ರೇಟ ಸಣ್ಣ ಗುಂಡ್ ಕಾಯ್ತ ಅದಕ್ಕೆ ರೇಟ್ ಇಲ್ಲ 150 140 ಅಂದ್ರೆ ಹೊರಾಟಿ ಮ್ಯಾಗ ಒಂದೊಂದು ಟೈಮ್ದಾಗ ಒಂದೊಂದು ಟೈಮ್ದಾಗ ಗುಂಡ್ ಮಾಲಿಗೆ ರೇಟ್ ಇರ್ತೈತಿ ಒಂದೊಂದು ಟೈಮ್ ಉದ್ದ ಮಾಲಿಗೆ ರೇಟ್ ಐತಿ ನನಗೆ ನೋಡ್ರಿ ಈಗ ನೀವು ಉದ್ದ ಮಾಲಿಗೆ ರೇಟ್ ಐತೈತ್ರಿ ಇದೇನ್ ರೇಟ್ ತೆಗಿಯಾಕ್ರೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾರ ಆಟೋ ಏನ್ ನೀವು ನಮ್ಮ ಶೇತಕರಿ ಅವ್ರು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಹೆಚ್ಚಕಮ್ಮಿ ಒಮ್ಮೆ ಮಾಲ್ ಬರ್ತಾರೆ ವ್ಯಾಪಾರ ನಮ್ಮ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಲ್ಲ ಭಾಳ ಆಯ್ತಂದ್ರ ಅವರು ಬೇದಾನ್ ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮ್ಮಿ ಆಗೈತೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಬೇದಾನ್ ರೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಸರಾಸರಿ ಸರಾಸರಿ ಯಾರು ಬೇಯಿಸಿದಂಗ ಯಾರು 3 ಹೊಂಟಾವ್ 4 ಹೊಂಟಾವ್ 5 ಹೊಂಟಾವ್ ಲಾಸ್ಟ್ 6 ತಕ ಹೊಂಟಾವ್ ಆ ಉತ್ಪನ್ನಕ್ಕ ಮತ್ತ ಏನ್ ಇದು ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಖರ್ಚು ಹಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ ಖಾತನ್ರಿ ಔಷಧನ್ರಿ ಇದು ಅದಕ್ಕ ಸೂಟ್ ಆಗ್ತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೈತಿ ಅಲ್ಲ ಇಲ್ರಿ ಒಂದ 25% ಖರ್ಚು ಆತೈತಿ 75% ಉಳಿದೈತಿ 75% ಉಳಿದೈತಿ ಸ್ವತಃ ಜರ ಚಲೋ ಫಾಯ್ದಾ ಇರ್ಬೇಕಲ್ಲ ಮಾಲಕ್ ಜರ ದುಡಿಬೇಕು ಆಳು ಹಚ್ಚಲಾರ್ದೆ ಹೋಗುದಿಲ್ಲ ಮತ್ತ ಆಗಳು ಅವ್ ಮಾಲಕ್ ಹಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಆಳ್ಮೇಗ ಮಾಡಿದಂದ್ರ ಸ್ವತಃ ಮಾಡಿದ್ರೆ ಫಾಯ್ದಾ ಹೆಚ್ಚ ಆಳ್ಗಳು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದಂದ್ರ ಮತ್ತ ಅದಕ್ಕೆ ಆಗೋದ್ರ ಅದಕ್ಕ ನಿಮಾರಿ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ ಮನ್ಯಾಗ ಮಂದಿನೂ ಬೇಕಲ್ಲ ಮಂದಿ ಬೇಕ್ರಿ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮಂದಿನೂ ಬೇಕು ದುಡಿಯವ್ರು ಬೇಕ್ರಿ ಬೇಕಟ್ಟು ಅದ್ರ ಪ್ರಮಾಣದ ಖರ್ಚು ಆಗೋದದ ಆ ಖಾತಿನ ರೇಟ ಮತ್ತ ಔಷಧ ರೇಟ್ ವಾಡಾಸ ಅನ್ಸಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಈಗ ಎಲ್ಲಾ ರೇಟ್ ವಾಡಾಗ್ಯಾವ್ರಿ ಎಲ್ಲ ರೇಟ್ ಬೇದಾನ ರೇಟ್ ವಾಡಾಸಿಲ್ಲ ಬೇದಾನಿ ಒಂದ ರೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ ಉಳ್ಕಿದೆಲ್ಲ ನೀವು ಶೇತಕರಿ ಇದ್ರಿ ಈ ಸದ್ಯ ಆ ಬೇದಾನಿ ನೀವು ಏನು ಉತ್ಪನ್ನ ಮಾಡ್ತೀರಿ ಆ ಬೇದಾನಿ ರೇಟು ವಾಡಿಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಔಷಧ ರೇಟ್ ಜೋಡಿ ಎಷ್ಟು ಔಷಧ ರೇಟ್ ಹಿಂದಕ್ಕೆ ಒಂದು 10 ವರ್ಷದಿಂದ ರೇಟ್ ಇತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅದು ಬೇದಾನಿ ರೇಟ್ 10 ಪಟ್ಟು ವಾಡಿಸ್ಬೇಕಾಯ್ತಲ್ಲ ಈ ವಾಡಿಸ್ಬೇಕಿದ್ರೆ ಅದೊಂದು ಜರ ನಿಂತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಜರ ನಿಂತದು ನಿಮ್ ಕೈಯಾಗ ಏನೈತಿ ಧ್ಯಾನ ಇಲ್ಲ ನಿಮ್ ಕೈ ಅದಕ್ಕಿಂತ ಖಾದದು ಮತ್ತೆ ಔಷಧ ರೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಆದ್ರೆ ಅದ್ರ ರೇಟ್ ವಾಡಾಗೈತಿ ಇದಕ್ಕೆ ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರ ಅದ್ ನಾವ ಜವಾಬ್ದಾರ ಖಾತಿಗೆ ಔಷಧ ಜವಾಬ್ದಾರ ನೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಜವಾಬ್ದಾರ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಚಲೋತಾ ಮನುಷ್ಯ ನಿವಡಾಶ್ ಕೊಡ್ಬೇಕಾಯ್ತು ಈಗ ನಿಮ್ ಬೈಲಿ ನಿವಡಾಶ್ ಕ್ವಾಟ್ರ್ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರೇಟ್ ಐತೈತಿ ಈಗ ಅದ್ರ ಗಂಭೀರ ತಕ ಈಗ ಪಡೋಲ್ಕರ್ ಒಬ್ನದಾನ ಈಗ ಸದ್ದ ನಾವು ಪೈಲಾ ಜಗತಾಪ್ನು ಆರಿಸಿ ಕೊಟ್ಟಿವ ಅವನು ಉಮ್ರಾನಿಗೆ ಹೊಳೆ ನೋಡಲಿಲ್ಲ ಎದಕ್ಕೂ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ಈಗ ಸಾವಂತು ಆರಿಸಿ ಬಂದ ಅವನು ಯಾನೂ ಮಾಡಿಲ್ಲ ಪಡೋಕರ್ ಅವ್ರ ಹುದ್ದ ನಮ್ ಜ ತಾಲೂಕದಾಗ ಆ ಕಡೆ ಮ್ಯಾಗದಾರ ಖರೀರಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಸಂತ ಗುಡಿಗೆ ಧಾಲ್ ಹಾಕೊಟ್ಟಾರ ಅಂತಿಲ್ಲಿ ಮಲ್ಲಂಗುಡಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಐತಿ ಮುರ್ಸಿದ್ ದೇವಸ್ಥಾನ ಅಲ್ಲಿ 25 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಾರ ದಾನಂತಾಯಿ ಗುಡಿ ಕೊಟ್ಟಾರ ಹಾ ಈಗ ಚಾಲು ಐತಿ ಈಗ ಬನ್ಸಿತ್ 10 ಲಕ್ಷದ ಕಾಲಮ್ ಎಲ್ಲ ನಿಂತಾವ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಡ ಚಾಲು ಐತಿ ಅದ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಜಾಗ ಲೆವೆಲ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಚಾಲು ಐತಿ ಎಲ್ಲ ಅಂತ ದಾನಗುಡಿಗೆ ತುಸ್ಬತ್ ಕೊಟ್ಟಾರ ಮತ್ತೆ ಹಿಂಗ್ ಥೊರಾಗ ಜಾಗ ತುಸ್ಬತ್ ಕುಡ್ಕೋತದಾರ ಅವ್ರೆಲ್ಲ ನಾ ಅಲ್ಲಿ ಜ ತಾಲೂಕಾಗ ಇಲ್ಲ ಖರೆ ಅವರು ಕುಡ್ಕೋತದಾರ ಈ ಸಲ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ತರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಆಸೆ ಭಾಳ ನಮ್ಮದ ನೀತಿ ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜದಾಗ 22-23 ಮತ ಅದಾವ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಕಿ ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಡೆಯೋದು ಪ್ಲಾನ್ ಐತಿ ನಮ್ದು ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಏನೋ ಗೊಂದಲ ಆಗೈತಿ ಗೊಂದಲ ಆಗ ನೋಡ್ರಿ ಈಗ ನಾವೀಗ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದೀವಿ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಪಡೋಲ್ಕರ್ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದೀವಿ ಅಲ್ಲಲ್ಲ ನೀವು ಮಾತು ಕೊಟ್ಟಿರಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಗುರುಗಳ ಮೇಲೆ ಏನೋ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಚರ್ಚೆ ಶುರು ಐತಿ ಚಾಲು ಐತ್ರಿ ಅದನ್ನ ನೋಡ್ಬೇಕ್ರಿ ಏನ್ ಆತೈತಿ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಏನೋ ಆಗೈತಿ ಮತ್ತೆ ಏನ್ ಮಾತಾಡಿದ್ರು ಅಪ್ಶಬ್ದ ಮಾತಾಡಿದ್ರು ಅದ ನಂಗ ಅಪ್ಶಬ್ದ ಮಾತಾಡಿದ ಅದ ನನಗ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿಲ್ರಿ ನನಗ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗ ಅದನ್ನ ನೋಡ್ಬೇಕು ಜತ್ತಿಗೆ ಹೋಗಿ ಜತ್ತಿ ವ್ಯಾಪಾರವರೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಇದಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ ತಕರಾರು ಕೊಟ್ಟರು ಉಮ್ದ್ಯಾರು ಹೋಗಿ ಉಮ್ದಿ ಪೊಲೀಸ್ ಅದನ್ನ ನೋಡಿ ಚೌಕಶಿ ಮಾಡಿ ಅದ್ರದ್ದು ಏನ್ರ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಆಯ್ತು ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರು ಬರ್ತಾನೆ ನೋಡೋಚಂದ್ರ ನೀವು ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡೋಕರ್ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नमस्कार रमेश कांबळे साहेब राहणार खोजनवाडी काय चाललंय गावामध्ये सध्या निवडणुकी रणधुमाळी सुरू झालेली आहे कोणाची हवा आहे गावात आमच्या तर विक्रमदादा सावंत आहे काय काम केले दादाने गावात दादाने गावासाठी मंडप दिले पर पाण्याची व्यवस्था केली तळ्याला पाणी सोडले आणि रस्त्याची कामं केली सगळी कामं चांगली केली बऱ्यापैकी आम्ही 50-60% सगळं दादांच्या पाठीमागे जोरात मतदान होते जोरात मतदान आणखीन बाकीचे उमेदवार आहेत की 10 उमेदवार आहेत ते काय नाही सर आपल्याकडे काय जास्तीत जास्त दादांचं एकदा आम्हाला संधी द्या म्हणते संधी दे सगळ्यात बघितलं की तालुक्याचा स्थानिक माणूस पाहिजे ना तम्मनगड रवी जगताप सर त्यांच्या मागे आहेत ते आता बंड करू म्हणल्यानंतर त्यांना काय आम्ही साथ देत नाही आम्ही काँग्रेसची माणसं काँग्रेसला कायमस्वरूपीच काँग्रेस धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं शिवानंद सिंदूर हो सिंदूरचे आहे का उमराणीच आहे उमराणी मग आडनाव सिंदूर कसं काय पडलं आम्ही पहिला देत होतो पहिला सिंदूर हुले म्हणा की मग बर काय सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे चालू आहे की कुणाची हवा आहे गावात पडोळकर साहेबांचं पडोळकरची हवा आहे का बरं
काय आता विकास चाललंय ना त्यांचं. विकास चाललंय आता 5 वर्ष ते असं जगताप विक्रम ते काय केले. बर विक्रम दादाने काय गावात निधी दिलाय? काहीच नाही, दिलाच नाही वाटतं. काहीच नाही. बर 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 आता काय पडोळकर साहेबांनी आता 60 लाखाचा निधी दिलाय. दिलाय काय? होय, सगळीकडे दिलाय. बर बर दिवाळी झाली की नाही? दिवाळी झाली की? जोरात आहे. होय, झालं. बर बर ओके धन्यवाद. धन्यवाद.